कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी शासनाने संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू केले आहे। दरम्यान लॉकडाऊनचे उल्लंघन करत शहरात विनाकारण दुचाकीने फिरणाऱ्या जवळपास 250 रिकाम टेकड्याविरुद्ध शहर पोलिसांनी कारवाई केली आहे। जिल्ह्यातील बुलढाणा, खामगाव, शेगाव, मलकापूर, देऊळगाव राजा, चिखली आणि सिंदखेड राजा या शहरातही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे। जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्हचा आकडा 17च्या वर पोहोचला आहे। कोरोना विषाणूचा धोका पाहता शासनाकडून लॉकडाऊनचे नियम कडक करण्यात आले आहे। सकाळी 8 ते 12 पर्यंत अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी शासनाकडून मुभा देण्यात आली आहे। 23 मार्च ते 14 एप्रिल दरम्यान लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या 250 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे। तसेच यापुढे विनाकारण दुचाकीवर भिरभिरणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही ठाणेदार अंबुलकर यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना दिला आहे। माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी जाहीर केलेला आहे की 30 तारखेपर्यंत लॉकडाऊन सुरू असणार आहे। त्या अनुषंगाने माझी सर्व खामगाव शहरवासियांना विनंती आहे की आतापर्यंत आपण फार मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासनाला, महसूल प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे। यापुढे असंच सहकार्य असू द्या। परंतु असं निदर्शनास आलेलं आहे की विनाकारण लोक गाड्या घेऊन भाजीपाला किंवा जुनी फाईल काढून मेडिसिनची एखादी चिठ्ठी ठेवून विनाकारण त्यांना पोलिसांना आपण फसवतोय अशा आविर्भावात रस्त्यावर दिसून येतात। हे अत्यंत चुकीचं आहे। आपण एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून घरामध्ये बसावं। घरातच आपण बसले तरच कोरोनाशी आपण संसर्गाची साखळी खंडित करू शकू। जर यापुढे आपण रस्त्यावर विनाकारण मोटरसायकल घेऊन दिसून आल्यास आपल्या विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। खामगाववरून विदर्भ न्यूज करिता वरिष्ठ पत्रकार फारुख सर यांचा वृत्तांत।